नाना पटोले म्हणाले, लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार? एकनाथ शिंदेंनी सभागृहात जाहीर करून टाकलं. नागपुरात सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. आज शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी लाडकी बहीण योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची लक्षवेधी सभागृहात मांडली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 12,431 पुरुषांनी प्रत्येकी 1500 रुपये घेऊ 164 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप सुनील प्रभू यांनी केला आहे. सुनील प्रभू यांच्या लक्षवेधीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी आदिती तटकरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली मत सभागृहात मांडलं. लाडकी बहीण योजनेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील विधानसभा सभागृहात भाष्य केलं. लाडकी बहीण योजना बंद होणार असं विरोधक सातत्यानं बोलत होते. मात्र लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही हे मी आजही सांगतो असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. तसेच लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी कोर्टात कोण गेलं? वडपल्लीवार हे नाना पटोले यांचा माणूस होता. ही निवडणूकपूर्ती घोषणा असं विरोधक म्हणाले. हायकोर्टाने तुम्हाला चपराक दिली. लाडक्या बहिणींनी तुमचा टांगापलटी केला. लाडकी बहीण योजना कधीच बंद करणार नाही. तसेच नाना पटोले म्हणाले, लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार? आम्ही योग्य वेळी 2100 रुपये देऊ असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. लक्षवेधी संदर्भात लाडक्या बहिणीच्या संदर्भात नाना आपल्या आदिती तटकरे यांनी व्यवस्थित उत्तर दिलं. ऐका ना, अरे तुम्ही ही योजना जेव्हा सुरू केली तेव्हा ती आता तुम्ही म्हणताय लाडक्या बहिणीवर अन्याय होतोय. तुम्ही योजना बंद करण्यासाठी कोण गेलं वडपल्लीवार कोर्टामध्ये? कोण गेलं? बघा, वडपल्लीवार कोणाचा समर्थक होता? अनिल वडपल्लीवार अध्यक्ष महोदय यांनी योजना बंद व्हावी म्हणून कोर्टात गेले आणि ते नानाचा माणूस होता वडपल्लीवार. आणि या ठिकाणी बसा ऐका, सत्य ऐका जरा. आणि म्हणून आम्ही जी योजना सुरू केली त्या योजनेमध्ये बिलकुल कुठल्याही परिस्थिती आम्ही चांगल्या भावनेने भूमिकेत ही योजना सुरू केली. त्यावेळेस तुम्हाला वाटलं हे फक्त निवडणुकीपुरती घोषणा आहे. तुम्ही चुनावी जुमला म्हणाले नाना, तुम्ही म्हणाले ही फसवी घोषणा आहे. तुम्ही एवढ्यावर थांबले नाही, तुम्ही हायकोर्टात पाठवलं. हायकोर्टाने पण एक चपराक दिली, त्याला पाठवून दिलं परत. आणि तरी सुद्धा आम्ही या ठिकाणी त्या लाडक्या बहीण योजनेचे पैसे नाना जमा केले. त्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं आता आचारसंहितेत पण पैसे बंद होतील, तर आचारसंहितेचे पण ॲडव्हान्स पैसे आम्ही टाकले. आम्ही पण बरोबर डोकं लावून काम केलं लाडक्या बहिणींना पैसे मिळाले पाहिजे म्हणून. आणि लाडक्या बहिणींनी तुमचा टांगापलटी केला आणि पार असं लँडस्लाईड मॅन्डेट दिलं की म्हणून आता बघा, आदितीने जे उत्तर दिलं आमच्या मंत्री महोदयांनी अतिशय स्पेसिफिक प्रश्नांना उत्तर दिलं आहे. आणि तुम्हाला सांगतो कुठल्याही परिस्थितीमध्ये लाडकी बहीण योजना तुम्हाला वाटतं कमी होईल, बंद होईल, मी सांगतो तुम्हाला लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आणि सांगतो तुम्हाला, तुम्ही 2100 रुपये बोलले, योग्य वेळी आम्ही जे बोललोय ते सगळं पूर्ण करणार नाना. कारण लाडक्या बहिणींमुळे तुम्ही जे नाही लाडक्या तुम्ही खोडा घालायला प्रयत्न केला की नाही? लाडक्या बहिणीने चांगला जोडा दाखवला की नाही? लाडक्या बहिणीने काय चांगला जोडा दाखवला की नाही? विधानसभेत दाखवला की नाही? आणि म्हणून आता नाना एकच आहे, तुम्ही लाडक्या बहिणींच्या विरोधात कधी बोलू नका, बिलकुल. नाहीतर आता येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये लाडक्या बहिणी परत या ठिकाणी नाना तुम्ही तुमच्यावर का घेताय? बोला ना, ऐका. अरे लाडक्या बहिणींना आतापर्यंतच्या इतिहास किती वर्ष होतं हो काँग्रेसचं सरकार? आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी अशी योजना सुरू केली? आम्ही सुरू केली. त्याला हिंमत लागते, धाडस लागतं आणि लोकांचे पैसे लोकांना देण्याची दानत लागते. ती दानत आम्ही दाखवली. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगतो लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. जे आम्ही बोललोय ते पूर्ण करणार आणि करणार. योग्य वेळी देणार. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.